पाहत आहात बहुजन इंडिया टुडे। काकडा येथील विश्वशांती बुद्धविहार येथे 10 दिवसीय सामनेर शिबिर आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा येथील विश्वशांती बुद्धविहार येथे 10 दिवसीय सामनेर शिबिर मोठ्या उत्साहात सुरू आहे। या ठिकाणी भदंत प्रज्ञाप्रिय, भंदत महामोगलायन व धम्मचारी सुगतानंद हे शिबिराला विशेष करून मार्गदर्शन करीत आहेत। आदर्श बुद्ध उपासक निर्मितीसाठी या शिबिराचे आयोजन विश्वशांती बुद्धविहार समितीचे अध्यक्ष सुनील सदाशिव तसेच समितीचे सचिव व भूमिदानदाते राजू बोंडे हे अथळ परिश्रम घेत असून संस्कार केंद्र निर्मिती करून या परिसरातील आदर्श निर्माण करीत आहेत। शिबिरात बुलढाणा येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर BC वझरकर तसेच समाजसेवक बाबूराव खोब्रागडे व दांडगे यांच्यासह अनेक बौद्ध उपासक सामनेर झाले आहे। या कार्यक्रमाला धम्मप्रचारक रमेश सावळे, मनोज मेळे यांनी मार्गदर्शन केले। सामनेर शिबिराला यशस्वी करण्याकरिता सहकार्य म्हणून धर्मपाल जामनिक, दादाराव ढोके, गजानन वानखडे, बाजीराव ढोके, अनिल ढोके विशेष शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत। बातमीचा आढावा घेतला आहे बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे यांनी। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, आत्मन्नामि। काकरा विश्व शांति जो सेंटर में 10 दिन का जो श्रवण शिविर है, यहाँ पे हम लोगों ने इन लोगों को जो दीक्षा लिया है, भगवान बुद्ध कैसे जीवन बिताया उसी जीवन हम उन लोगों को बताया। समाज में कैसे करके एक आइडल बन सकता है, बुद्ध को हम जैसा फॉलो कर रहे हैं। ये श्रवण जो होता है भिक्षु से पहले जो स्टेज जो दीक्षा लिया उसके बारे में प्रॉपरली इनको हमने ट्रेनिंग दिया गया। धम्मचारी सुगतानंद आहे आणि मी इथे जी मेन बेसिक बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जी शिकवण आहे समाजामध्ये आदर्श पुरुष निर्माण होण्यासाठी, तर भिक्षू संघाला इथे मदत करण्यासाठी ट्रेनिंग द्यासाठी इथे आलेलो आहोत। आणि माझा विश्वास आहे की इथून निघालेले जे विद्यार्थी आहेत ते आदर्श पुरुष म्हणून समाजामध्ये साबित होतील। ट्रस्टी आणि सचिव आणि भूमिदानदाते बोंडे सर, आपण या ठिकाणी आहात आणि एवढं विशाल असं बुद्धविहार बांधकाम झालेलं आहे आणि या ठिकाणी आता धम्म शिबिर चालू आहे। आपण काय सांगाल नेमकं? या शिबिराच्या माध्यमातून आदर्श बौद्ध समाजाची निर्मिती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। आणखी या ठिकाणी 10 दिवस शिबिर झालं आहे, विद्यार्थी काय घडले म्हणजे सामनेर वगैरेंना आपण काय मार्गदर्शन केलं? या विद्यार्थ्यांना शीलवान बनवण्यासाठी म्हणजे पंचशीलाचं आचरण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये करून एक आदर्श जीवन पद्धती त्यांनी निर्माण करावी हाच या शिबिराचा आणि या धम्म परिषदेचा। पुढे आपल्या आणखी काय काय कार्यक्रम आहे आणि काय उद्देश आहे नेमका इथला? पुढे इथे आता धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि नेहमीसाठी इथं हे आता सध्या पहिलं शिबिर आहे, याच्यानंतर दुसरं विद्यार्थ्यांचं होणार आहे आणि नेहमीसाठी बाबासाहेबांचा हा जो उद्देश होता की माझा विचाराचा जो दीपक आहे तो विसता कामा नये, तर त्याकरता आम्ही प्रयत्न करतो। विश्वशांती बौद्धविहारचे अध्यक्ष आणि ट्रस्टी भाऊ, आपण या ठिकाणी आता अध्यक्ष सुद्धा आहे आणि या ठिकाणी आपण अनेक उपक्रम राबवतात। दरवर्षी आपण धम्मप्रसाद सुद्धा घेता। आपल्या मनात कसा काय विचार आला की यावर्षी आपण सामनेर शिबिर घ्यावा आणि हा सुरुवात आपण केलेली? या ठिकाणी बोंडे सरांनी जे शेतदान दिलेलं आहे आणि त्या शेतावरती हा जे विश्वशांती बौद्धविहार बांधण्यात आलेला आहे,
आणि त्या बांधकामातून त्या विहाराच्या माध्यमातून भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि समाजामध्ये जो प्रशिक्षित जो धम्माला अनुसरून जो आपल्याला मनुष्य घडवायचा आहे आणि तो मनुष्य घडवण्यासाठी किमान भगवान बुद्धाचं आणि बाबासाहेबांचं मिशन चालवण्यासाठी या विहारातून कार्यकर्ते निर्माण व्हावे, मनुष्य निर्माण व्हावे, हाच आमच्या या बुद्धविहाराचा उद्देश आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या या शिबिराला मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर सुगतानंदजी चांगल्या प्रकारे या ठिकाणी श्रामणेर लोकांना धम्म समजून सांगत आहे. तसेच भंते महामोगल्यान हे सुद्धा या ठिकाणी श्रामणेर जे आहेत त्यांनासुद्धा धम्माचं मूलभूत शिकवण जे आहे ते सुद्धा देत आहे. आणि भंते प्रज्ञाप्रिय हे सुद्धा या ठिकाणी हे जे श्रामणेर आहेत त्यांना जो धम्माचा बेसिक आहे, जे अनुसरण आहे आणि श्रामणेरांनी कशाप्रकारे चिवर परिधान करावं, दशशिलाचं कसं अनुसरण करावं यासुद्धा त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. उद्देश एकच आहे का या शिबिरातून जे विद्यार्थी घडतील आणि घरी गेल्यानंतर ते किमान मनुष्य तरी बनले पाहिजे, हाच या ठिकाणी या शिबिराचा उद्देश आहे. बुद्ध धम्म जो डे ऑफ रिलिजन खरा धर्मग्रंथ नसून तो आचरणात आहे. मी 1985 साली श्रामणेर दीक्षित झालो. 5 शिलाचं पालन करत असताना 5 शिलामध्ये काय आहे आणि 10 शिलामध्ये काय आहे याचा अनुभव घ्यायचा होता. कारण की हे जीवनामध्ये हे टर्निंग पॉईंट आहे, हे जीवनामध्ये बदल घडवणारे पॉईंट आहेत. मी ज्यावेळी श्रामणेर दीक्षित झाल्यावर माझ्या 10 शिलाचा 7व्या दिवशी खरोखर मला समजलं की बुद्ध धम्म हा खरोखर एक सायंटिस्ट, एक तत्त्वज्ञानी आणि माणसाला परिवर्तन करणारा, बदल घडवणारा हा बुद्ध धम्म आहे, धम्माचा मार्ग आहे. जशी श्रद्धा ही फक्त बाराखडी आहे, 10वी परीक्षाचं जसं बोर्ड आहे तशी ही पंचशील आहे, 12वीचं जसं हे आहे ते अष्टशील आहे आणि 10 शील ही खरोखर MPSC आहे. अष्टांगिक मार्ग जसं UPSC आहे आणि हा तथागताचा जो धम्म आहे हा चिकित्सावर आधारित आहे. म्हणून माझी श्रामणेर आणि शिबिर वासियांना विनंती आहे की याला निवड अर्थ सत्य समजा. हा जीवनात तुमचा नवीन जन्म झालेला आहे. आज 8वा दिवस आहे. पहिलं 1 जानेवारीपासून तर 8 जानेवारीपर्यंत आमचा जो शिबिराचा कार्यक्रम होता प्रत्येक टाईम टेबलनुसार 8 दिवसपर्यंत चाललेला आहे आजपर्यंत. परत 2 दिवस पण चालणार आहे. याच्यामध्ये बुद्ध धम्म संघ आणि बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, शील आणि एकाग्रता मनाची, विपश्यना, ध्यानसाधना कशा पद्धतीनं केल्या जाईल आणि आपलं पुढील जीवन कसं बदलू शकतो आणि आपण श्रामणेर म्हणून इथून गेल्यानंतर आपण समाजाला काय सांगू शकतो आणि आपल्या स्वतःमध्ये काय बदल होऊ शकतो हा पूर्ण याच्यामध्ये आम्ही 8 दिवसात शिकलेले आहोत. येण्या 2 दिवसामध्ये बरंच काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा खूप चांगला आहे. प्रत्येकानं श्रामणेर बनून आपलं जीवन आणि समाजाला योगदान द्यावं. मी आलेलो आहे काकडा येथील बुद्धविहार या ठिकाणी. काकडा येथील विश्वशांती बुद्धविहार आहे आणि या ठिकाणी 1 तारखेपासून या ठिकाणी श्रामणेर शिबिर होत आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी अतिशय बुद्ध धर्माचं आचरण कसं करावं, बुद्ध धर्माचा आदर्श पुरुष कसा असला पाहिजे, मानव कसा असला पाहिजे, मानव बुद्ध धर्मातील जो हा पुरुष आहे हा आदर्श पुरुष म्हणजे धम्मचारी, विनयचारी आणि बुद्धिमान या ठिकाणी ते या ठिकाणी शिक्षण देणं सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रज्ञाप्रिय आहेत, महामोगलान भंतीजी आहेत आणि एक डॉक्टर साहेब सुद्धा आहेत या ठिकाणी. आणि या विहाराचे जे अध्यक्ष आहेत सुनील भाऊ आहेत, बोंडे सर आहेत आणि माझ्यासोबत आलेले रमेश भाऊ सावळे सुद्धा आहेत. आणि संपूर्ण या ठिकाणी जे श्रामणेर बनलेले आहेत, विविध ठिकाणून आलेले आहेत. तर आदर्श मानव, एक आदर्श नागरिक इथून बनून जायचा आहे, हाच या उद्देश या शिबिराचा असावा असं मला वाटते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मनोज मळे, अमरावती. चलो चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर. बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. चलो बुद्ध की ओर. चलो बुद्ध की ओर.